नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅप्टर नंबर 4 लेंथ, वेट्स अँड कंपॅरिझन. ओके, या चॅप्टरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कवर करणार आहोत ते पाहून घेऊया. अगोदर कंपेअरिंग लेंथ अँड वेट्स, मेजरिंग लेंथ यूजिंग स्पॅन, फीट, युनिट, अ पाल्म, क्यूबाइट, अ पेस. थर्ड पॉइंट, measuring weights using weighting scale and length using ruler or measuring tape. Identification of tallest, shortest, further, nearer, thicker, thinner, heaviest, lightest, bigger and smaller. Measuring distance between two objects. Okay, चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. मॅथमॅटिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1, रिबन डॅश डॅश इज दी लॉंगेस्ट. या ठिकाणी आपल्याला काही रिबन्स दिलेले आहेत आणि त्यात सगळ्यात लॉंगेस्ट रिबन कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. यात बघा तर मग कोणती लॉंगेस्ट रिबन दिसते आहे. लॉंगेस्ट मीन्स सगळ्यात लांब. आर ही रिबन सगळ्यात लॉंगेस्ट दिसते आहे. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आर आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, द लेंथ ऑफ द बॅट इज. ओके, बघा या ठिकाणी एक स्केल दिलेली आहे. स्केल ही नेहमी सेंटीमीटरमध्ये असते. तर बॅटची लेंथ आपल्याला मेजर करायची आहे. या ठिकाणी बघा बॅटची लेंथ कुठून स्टार्ट होते आहे, 3 सेंटीमीटरपासून 12 सेंटीमीटरपर्यंत. तर 3 पासून 12 सेंटीमीटरमध्ये किती सेंटीमीटर्स आहेत काउंट करूया. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 सेंटीमीटर आहे. बॅटची लेंथ किती आली मग 9 सेंटीमीटर. या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज दी हेवीएस्ट. ओके, हेवीएस्ट मीन्स जड. खाली दिलेले काही ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या ऑब्जेक्टपैकी कोणता ऑब्जेक्ट हा हेवीएस्ट आहे, वजनाने जड आहे ते शोधायचं आहे. इरेझर, एन्व्हलप, वॉटर बॉटल. ही वॉटर बॉटल वॉटरने फिलअप आहे आणि क्रियॉन. तर याच्यात सगळ्यात हेवीएस्ट कोण आहे मग वॉटर बॉटल. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, इफ each cube stands for 1 unit, then the weight of the watermelon is what units. ओके, बघा या ठिकाणी बॅलन्स वेट दिलेला आहे. एका बॅलन्स वेटमध्ये काही क्यूब्स ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बॅलन्स वेटमध्ये 2 क्यूब्स आणि एक वॉटरमेलन ठेवलेलं आहे. तर आपल्याला कसलं वेट विचारलेलं आहे, वेट ऑफ द वॉटरमेलन. आपल्याला या वॉटरमेलनचं वेट फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा जर मी या वॉटरमेलनमध्ये असलेले हे जे क्यूब्स आहेत हे 2 क्यूब्स काढून टाकले आणि इकडच्या पण बॅलन्स वेटमधले 2 क्यूब्स काढून टाकले. तर हे या एका बॅलन्स वेटमध्ये वॉटरमेलन असेल आणि सेकंड बॅलन्समध्ये हे क्यूब्स असतील. हे दोघं कसे राहतील, बॅलन्स. कारण की आपण ह्या साईडने पण 2 क्यूब्स काढले आणि ह्या साईडने पण 2 क्यूब्स काढले. इक्वली डिस्टन्स आपण इक्वली वेट आपण काढून टाकलेलं आहे. मग आता वॉटरमेलनचं जे वेट असेल ते इकडचे किती क्यूब्स येतील, मग इकडचे जेवढे क्यूब्स उरले आहेत तेच वॉटरमेलनचं वेट असणार आहे. ओके, तर मग किती क्यूब उरत आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 क्यूब्स इज इक्वल टू वॉटरमेलन. दोघांचं वेट कसं येईल मग, सेम येईल. म्हणजे एक वॉटरमेलनचं वेट किती आलं मग 8 क्यूब्स. 1 क्यूब म्हणजे किती आहे 1 युनिट. म्हणजेच किती युनिट आलं मग वॉटरमेलनचं वेट 8 युनिट. आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन
ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्पून डॅश डॅश इज द शॉर्टेस्ट. ओके, या ठिकाणी आपल्याला काही स्पून्स दिलेले आहेत आणि या ठिकाणी काही पिन्स दिलेले आहेत. तर सगळ्यात शॉर्टेस्ट मीन्स सगळ्यात लहान स्पून कोणता आहे की ज्याची लेंथ सगळ्यात कमी आहे. असा स्पून कोणता आहे? बघा कोणता स्पून दिसतो आहे? एम स्पून दिसतो आहे. किती पिन्स कवर केल्यात या एम स्पूनने? 3 पिन्स. बघा एल स्पूनने किती कवर केलेले आहेत? काउंट करा. 1 2 3 4 5 पिन्स कवर केले आहेत. के स्पूनने किती पिन्स कवर केला आहे? काउंट करूया. 1 2 3 4. आणि जे पिनने किती कवर केले आहेत? काउंट करा. 1 2 3 4 5 6. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या स्पूनची लेंथ ही शॉर्टेस्ट आहे? सगळ्यात शॉर्ट स्पून कोणता आहे? मग हा एम स्पून जो आहे तो सगळ्यात शॉर्टेस्ट स्पून दिसतो आहे. ऑप्शनमध्ये काय येईल आन्सर? एम. ऑप्शन ए मध्ये एम दिसतो आहे म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द डिस्टन्स बिटवीन कार ए अँड कार बी इज. ओके, या ठिकाणी कार ए दिलेली आहे आणि या ठिकाणी कार बी दिलेली आहे. ह्या दोघं कारमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. ओके, या ठिकाणी आपल्याला काही स्टँडिंग लाईन्स दिलेल्या आहेत. हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे? 2 लाईन्समधलं डिस्टन्स 1 फूट. अशा किती लाईन्स आहेत मग या ठिकाणी? लाईन्स नाही काउंट करायच्या या ठिकाणी, लाईन्समधलं डिस्टन्स काउंट करावं लागेल आपल्याला. ओके, या ठिकाणी 2 लाईन्समधलं डिस्टन्स मेजर करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, मग किती फूट आहे? कार ए पासून कार बी पर्यंतचं डिस्टन्स किती फूट आहे? 15 फूट्स आहे. ओके, या ठिकाणी आन्सर काय येईल मग? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द हाईट ऑफ एलिफंट इज इक्वल टू डॅश डॅश ट्रायंगल. ओके, एक एलिफंट दिला आहे आणि त्याच्यासमोर एक स्क्वेअरची पट्टी लावलेली आहे आणि एक स्क्वेअर मीन्स काय? 2 ट्रायंगल्स. ओके, तर टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट करून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6. 6 स्क्वेअर्स आहेत. एलिफंटची हाईट किती आहे? 6 स्क्वेअर. तर आता 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 ट्रायंगल. तर असे 6 स्क्वेअर म्हणजे किती ट्रायंगल्स येतील? मग आपल्याला 6ला 2 टाइम्स म्हणजे 6 टाइम्स ॲड करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला ते आन्सर ट्रायंगल फॉर्ममध्ये मिळेल. ओके, बघा काउंट करा. 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8 8 + 2 10 10 + 2 12. ओके, म्हणजे हाईट ऑफ एलिफंट इज इक्वल टू 12 ट्रायंगल्स. आहे का ऑप्शनमध्ये आन्सर? येस, ऑप्शन बी दिसतो आहे या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. लुक ॲट द गिवन रोप्स. रोप डॅश डॅश इज द शॉर्टेस्ट अँड रोप डॅश डॅश इज द लॉंगेस्ट रिस्पेक्टिवली. ओके, या ठिकाणी बघा काही रोप दिलेले आहेत, रोपचे पिक्चर्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कोणती रोप शोधायची आहे? शॉर्टेस्ट रोप. सगळ्यात लहान लेंथ असलेली दोरी कोणती? आणि सेकंड काय शोधायचं आहे? रोप डॅश डॅश इज द लॉंगेस्ट. आणि सगळ्यात लांब दोरी कोणती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा यू मध्ये दिलेली जी रोप आहे ती कशी आहे? स्ट्रेट आहे. त्यानंतर व्ही मध्ये जी दिलेली आहे ती थोडी झिगझॅग आहे. हिला जर आपण स्ट्रेट केली तर ही यू पेक्षा मोठी होईल थोडी. डब्ल्यू मध्ये दिलेली रोप जी आहे ती पण कशी आहे? वेव्ह फॉर्म मध्ये आहे.
जर हिला आपण स्ट्रेट केली तर ही पण काय जाईल, हिची लेंथ थोडी मोठी जाईल. आणि एक्समध्ये जी दिलेली आहे ते हिच्यामध्ये जास्त वेव्ज आहेत, झिगझॅग झिगझॅग दिसत आहेत. जर हिला आपण लांब केली तर सगळ्यात लांब कोणती होईल मग, एक्स ही जी रोप आहे ही सगळ्यात लॉंगेस्ट रोप येईल. आणि सगळ्यात शॉर्टेस्ट रोप कोणती येईल, यू. तर आपला आन्सर काय येईल मग, यू आणि एक्स आहे का ऑप्शनमध्ये, यू एक्स. बघा ऑप्शन ए मध्ये दिसतं आहे. सगळ्यात शॉर्टेस्ट रोप कोणती आहे, यू. आणि सगळ्यात लॉंगेस्ट रोप कोणती आहे, एक्स. या ठिकाणी आन्सर काय येईल मग, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 9. वेट ऑफ राईस बॅग इज मेजर इन. ओके. एक तांदूळाची पिशवी आहे, ती आपण कशामध्ये मोजतो, तिचं वेट हे कशामध्ये मोजतो, तर ते किलोग्रॅममध्ये मोजू आपण. ओके. या ठिकाणी ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. बघा सॉलिड थिंग्स ज्या पण असतात त्या आपण कशात काउंट करतो, ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये. त्यानंतरून जर लिक्विड थिंग्स असतील, लिक्विड थिंग्स कशात काउंट करतो आपण, लिटर किंवा मिलीलिटरमध्ये. आणि जर डिस्टन्स मेजर करायचं असेल आपल्याला तर डिस्टन्स कशात मोजतो आपण, मीटर किंवा किलोमीटरमध्ये. ओके. तर या ठिकाणी राईस बॅग ही काय सॉलिड थिंग आहे, म्हणून मग हिला कशात काउंट करू आपण, किलोग्रॅममध्ये. ओके. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. इफ 1 पिन मीन्स 1 युनिट देन द पेंट ब्रश इज डॅश डॅश युनिट्स लॉंग. ओके. 1 पिन म्हणजे 1 युनिट आहे, तर हा ब्रश किती युनिट्सचा आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे. तर या दिलेल्या पिन्स मेजर करूया आपण. 1 2 3 4 5 6 युनिट. पेंट ब्रश किती लॉंग युनिट आहे, तर 6. ओके. या ठिकाणी ऑप्शन आहे का, येस ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅन्डल डॅश डॅश इज दी लॉंगेस्ट. ओके. या ठिकाणी काही कॅन्डल्सचे पिक्चर्स दिलेले आहे, तर सगळ्यात लॉंगेस्ट कॅन्डल कोणती आहे, कोणती दिसते आहे, आर. आर ही कॅन्डल कशी आहे, सगळ्यात लॉंगेस्ट. ऑप्शनमध्ये आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज पायनॅपल 1 इज हेवियर दॅन पायनॅपल 2. ओके. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स वेट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पायनॅपल 1 आणि पायनॅपल 2 यांचं वेट दिलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे, असा कोणता बॅलन्स वेट आहे की जो काय शो करतो आहे, पायनॅपल 1 इज हेवियर दॅन पायनॅपल 2. म्हणजे पायनॅपल 1 हा हेवी आहे, जड आहे पायनॅपल 2 पेक्षा. तर असा कोणता बॅलन्स वेट शो करतो आहे, बघा ऑप्शन ए बघूया. ऑप्शन ए मध्ये पायनॅपल 1चं वेट कसं आहे, जास्त आहे. जास्त हे कशावरून आपण कन्सिडर केलं, कारण की हा जो बॅलन्स वेट आहे हा कुठे गेला, खालच्या साईडला गेला, डाऊनवर्डला गेलेला आहे. हा डाऊनवर्डला गेला आहे म्हणजे पायनॅपल 1चं वेट कसं आहे, पायनॅपल 2च्या वेटपेक्षा जास्त आहे. म्हणजे पायनॅपल 1 हा हेवियर आहे पायनॅपल 2 पेक्षा. आणि आपल्याला तोच ऑप्शन शोधायचा आहे. ओके. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. विच ट्री इज टॉलर दॅन ट्री आर बट शॉर्टर दॅन ट्री टी. ओके. विच ट्री इज, असा कोणता ट्री आहे, टॉलर दॅन ट्री आर, ट्री आर पेक्षा टॉल, आर ह्या ट्रीपेक्षा मोठा, बट शॉर्टर दॅन ट्री टी, पण टी ह्या ट्रीपेक्षा शॉर्ट. म्हणजे आर पेक्षा उंच आणि टी ह्या ट्रीपेक्षा शॉर्ट. असा कोणता ट्री दिसतो आहे बघा बरं, मग पी दिसतो आहे.
पी हा ट्री कसा आहे, आर ह्या ट्रीपेक्षा टॉल आहे. बघा, आर ह्या ट्रीपेक्षा टॉल आहे हा, आणि टी ह्या ट्रीपेक्षा शॉर्ट आहे. टी हा ट्री मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा शॉर्ट कोण आहे, पी हा ट्री. म्हणून मग आन्सर काय येईल आपलं, ट्री पी. ओके, ऑप्शनमध्ये आहे का बघा, चेक करा. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द टॉय ट्रेन इज डॅश डॅश लॉंग. या ठिकाणी एक टॉय ट्रेन दिलेली आहे, ती किती लॉंग आहे. यात डिस्टन्स दिलेलं आहे, डिस्टन्स काउंट करायचं, हे स्टँडिंग लाईन्स काउंट नाही करायच्या. ओके, यामधलं डिस्टन्स किती आहे ते काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टॉय ट्रेन किती लॉंग आहे मग, 12. या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी दिसतो आहे 12. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज दी लाइटेस्ट. या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत, याच्यामध्ये लाइटेस्ट कोणता ऑब्जेक्ट दिसतो आहे, ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट द्यायला विसरू नका.